Hello friends. Today we are going to learn English grammar. आज आपण इंग्लिश ग्रामर शिकणार आहोत. ग्रामरमध्ये आज आपण चेंज द व्हॉइस हा टॉपिक शिकणार आहोत. हा टॉपिक 9वी आणि 10वी ह्या दोघांसाठीही अतिशय महत्त्वाचा आहे. चला तर मग मित्रांनो, आपण वळूया टॉपिककडे. चेंज द व्हॉइस. चेंज द व्हॉइस. व्हॉइस म्हणजे प्रयोग. प्रयोगाचे 2 प्रकार आहेत, कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग. मग आज आपण अभ्यासणार आहोत ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस. ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणजेच कर्तरी प्रयोग. या ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये कर्ता महत्त्वाचा असतो. पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे कर्मणी प्रयोग. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कर्माला महत्त्व असतं म्हणजेच कर्मणी प्रयोग. सब्जेक्ट म्हणजे कर्ता, व्हर्ब म्हणजे क्रियापद आणि ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. या व्हॉइसमध्ये या 3 गोष्टींना अतिशय महत्त्व आहे. सब्जेक्ट, व्हर्ब आणि ऑब्जेक्ट. मग चेंज द व्हॉइस. दिलेले उदाहरण ॲक्टिव्ह व्हॉइस असेल तर त्याचे आपण पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर कसे करायचे ते आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. व्हॉइस म्हणजे प्रयोग हे आपण पाहिलं. ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये कर्ता महत्त्वाचा असतो आणि पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कर्म महत्त्वाचे असते. आणि क्रियापदाचे पहिले, दुसरे आणि तिसरे रूप माहीत असणे अतिशय आवश्यक आहे. तरच आपण ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस शिकू शकतो. क्रियापदाचे पहिले रूप, दुसरे रूप आणि तिसरे रूप. सब्जेक्ट. आता आपण बघूया सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे कर्ता, त्यालाच आपण ॲक्शन डुअर म्हणजे क्रिया करणारा कर्ता. जो क्रिया करतो तो कर्ता. तर या कर्तामध्ये नाऊन किंवा प्रोनाऊन असू शकतं. व्हर्ब आपण पाहिलं, व्हर्ब म्हणजे क्रियापद. मेन ॲक्शन वर्ड, क्रिया करणारा शब्द. व्हर्ब म्हणजे क्रियापद. मेन ॲक्शन वर्ड त्याला आपण म्हणतो. ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. रिसिव्हर द ॲक्शन, जो व्यक्ती क्रिया करत असतो, जी क्रिया करत असतो. रिसिव्हर द ॲक्शन ऑफ वर्ड. ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. आणि हे कर्म नाऊन किंवा प्रोनाऊन. नाऊन म्हणजे नाम, प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम असू शकते. अशा प्रकारे आपण कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला महत्त्व देतो, कर्मणी प्रयोगामध्ये कर्माला महत्त्व देतो. आणि व्हर्ब म्हणजे क्रियापद. हे क्रियापद तर अतिशय महत्त्वाचे आहे. क्रियापदाशिवाय आपण कोणतंही सेंटेन्स ट्रान्सलेट करू शकत नाही. आणि या क्रियापदाचे 3ही रूप माहीत असणे अतिशय आवश्यक आहे. म्हणून आपण क्रियापदांचे 3ही रूप पाठांतर करणे अतिशय आवश्यक आहे. आता आपण एक उदाहरण बघूया. उदाहरणाद्वारे ॲक्टिव्ह व्हॉइस कसा असतो आणि त्याचे आपण पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर कसे करायचे ते बघूया. विलास राईट्स अ लेटर. या वाक्यामध्ये विलास हा सब्जेक्ट आहे म्हणजे कर्ता आहे, ॲक्शन डुअर. राईट्स हे काय आहे? व्हर्ब आहे, क्रियापद आहे. मेन ॲक्शन वर्ड. ए लेटर म्हणजे कर्म, ऑब्जेक्ट. या ठिकाणी आपण आताच पाहिलं रिसिव्हर ऑफ द ॲक्शन किंवा व्हर्ब, कर्म. विलास राईट्स ए लेटर हा आहे ॲक्टिव्ह व्हॉइस. कसा? तर या वाक्यामध्ये कर्ता महत्त्वाचा आहे. प्राधान्य कर्त्याला दिलेलं आहे. कर्त्याने वाक्याची सुरुवात होते. विलास राईट्स अ लेटर. दुसरं वाक्य पाहू आपण तसंच एक. इन द मॉर्निंग माय ब्रदर हेल्प माय फ्रेंड्स.
इन द मॉर्निंग माय ब्रदर हेल्प माय फ्रेंड्स. या वाक्यामध्ये हेल्प हे क्रियापद आहे आणि क्रियापदाचं हे भूतकाळी रूप आहे हेल्प. माय ब्रदर या ठिकाणी आहे सब्जेक्ट म्हणजेच कर्ता, ॲक्शन डुअर कर्ता, क्रिया करणारा कर्ता. माय ब्रदर कर्ता आहे, हेल्प व्हर्ब आहे, मेन ॲक्शन वर्ड. आणि माय फ्रेंड्स इथं ऑब्जेक्ट आहे, कर्म आहे, रिसिव्हर ऑफ द ॲक्शन कर्म आहे माय फ्रेंड्स. इन द मॉर्निंग माय ब्रदर हेल्प माय फ्रेंड्स. ही अशी आपण 2 वाक्ये पाहिली. हे दोघंही वाक्य ॲक्टिव्ह व्हॉईसचे आहेत, कर्तरी प्रयोगाचे आहेत, कारण यामध्ये कर्ता महत्त्वाचा आहे आणि वाक्याची सुरुवात कर्त्याने होत आहे, म्हणून हे वाक्य कसे आहे तर कर्तरी प्रयोगाचे आहे. आता आपण पाहू ॲक्टिव्ह व्हॉईस आणि पॅसिव्ह व्हॉईस. आता आपण ॲक्टिव्ह व्हॉईसची वाक्य अभ्यासली. ॲक्टिव्ह व्हॉईस कशाला म्हणतात तर ॲक्टिव्ह व्हॉईस म्हणजे कर्तरी प्रयोग, यामध्ये सब्जेक्ट महत्त्वाचा असतो, कर्ता महत्त्वाचा असतो. पॅसिव्ह व्हॉईस म्हणजे कर्मणी प्रयोग. पॅसिव्ह व्हॉईसमध्ये कर्माला महत्त्व असतं आणि यामध्ये पॅसिव्ह व्हॉईसमध्ये सब्जेक्ट इज रिसिव्हर. पॅसिव्ह व्हॉईसमध्ये कर्माला महत्त्व असतं, ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये कर्त्याला महत्त्व असतं, सब्जेक्ट इज ड्युअर. आता आपण काही उदाहरणांद्वारे प्रयोग समजून घेणार आहोत. तर त्याआधी आपण टू बीचे रूप शिकून घेणार आहोत. वाक्य पॅसिव्ह व्हॉईसमध्ये ट्रान्सलेट करताना आपण बाय हा शब्द वापरतो. बी प्लस ऑब्लिक बेईंग ऑब्लिक बीइंग. काळाचे रूप बघून आपण वाक्यामध्ये या शब्दांचा वापर करत असतो. कर्तरी प्रयोगाचे कर्मणी प्रयोगामध्ये बदल करण्यासाठी आपण काय काय नियम वापरायचे ते आता आपण पाहणार आहोत. कर्तरी प्रयोगाचे कर्मणी प्रयोगामध्ये बदल करण्यासाठी प्रथम दिलेल्या वाक्यातील पुढील गोष्टी ओळखणं अतिशय महत्त्वाचं आहे. पहिलं म्हणजे सब्जेक्ट म्हणजे कर्ता कोण आहे, काय आहे. वर्ब क्रियापद कोणते आहे, कोणत्या काळाचे आहे. ऑब्जेक्ट कर्म कोणते आहे हे ओळखणं अतिशय आवश्यक आहे. दुसरं म्हणजे टेन्स, वाक्यातील काळाचा प्रकार कोणता आहे, फॉर्म ऑफ द व्हर्ब कोणता आहे तो ओळखणे. पास्ट पार्टिसिपल क्रियापदाचे तिसरे रूप, आधीच तुम्हाला सांगितलं क्रियापदाचे तिसरे रूप माहीत असणे अतिशय आवश्यक आहे. प्रोनाऊन चेंजेस सर्वनामातील बद्दल माहीत असणे आवश्यक. प्रथमा असेल तर द्वितीया घेणे. सब्जेक्ट म्हणून प्रोनाऊन असेल तर पुढील गोष्टीत बदल करणे अतिशय आवश्यक आहे. प्रोनाऊन चेंजेस. आता आपण बघूया प्रोनाऊन चेंजेस. सर्वनामामध्ये बदल असेल तर आय, वाक्यात जर कर्ता आय असेल तर त्याची प्रथमा मी आहे. वी असेल तर अस घेऊ शकतो आपण. यू असेल तर यूच राहते. ही असेल तर हिम होते. शी असेल तर हर होते. इट असेल तर इटच असते. दे असेल तर देम होते. अशा प्रकारे वाक्यातील सर्वनाम बघून सर्वनामाचे प्रथमामध्ये रूपांतर करणे अतिशय आवश्यक आहे. आणि या सर्व गोष्टींचा अभ्यास करूनच आपल्याला ॲक्टिव्ह व्हॉईसचे पॅसिव्ह व्हॉईसमध्ये रूपांतर करता येणार आहे. म्हणून आपल्याला या सर्व गोष्टींचा अभ्यास करता येईल. कर्माचा कर्ता करणे, कर्माचा कर्ता करायचं असतं पॅसिव्ह व्हॉईसमध्ये रूपांतर करताना. प्लस हेल्पिंग व्हर्ब ते काळानुसार रूप. प्लस पास्ट पार्टिसिपल क्रियापदाचे तिसरे रूप कोणते आहे ते सुद्धा पाठांतर असणं अतिशय आवश्यक आहे. प्लस बाय हा शब्द आपल्याला वापरावा लागेल उपयोजक म्हणून. प्लस कर्ता सब्जेक्ट आणि त्याला सर्वनामातील बदल, कर्ता कोण आहे ते ओळखून सर्वनामामध्ये बदल आपण करायचा आवश्यक असतो. हे झालं आपलं फॉर्म्युला, सूत्र. आता आपण उदाहरणांद्वारे ॲक्टिव्ह व्हॉईसचे पॅसिव्ह व्हॉईसमध्ये रूपांतर कसे करायचे ते आपण आता अभ्यासणार आहोत. बघा तर मग मित्रांनो, एक्झाम्पल 1, शी टेल्स ए स्टोरी. आपलं उदाहरण आहे शी टेल्स ए स्टोरी. शी हा सब्जेक्ट आहे
कर्ता आहे, वाक्यामध्ये कर्ता आहे शी. टेल्स व्हर्ब. टेल्स हे आहे क्रियापद. ए स्टोरी ऑब्जेक्ट कर्म आहे. मग हे आपण कसं ओळखायचं तर आयडेंटिफाय टेन्स. वाक्याचा जो प्रकार आहे तो कोणता आहे तर सिम्पल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ आहे. मग त्यामुळे क्रियापदाचे पहिले रूप या ठिकाणी वापरलेले आहे. टेल्स हे पहिले रूप आहे. मग या टेल्सचे तीनही रूप माहीत असणे आपल्याला आवश्यक आहे. मग टेल्सचे 3 रूपं आहेत टेल, टोल्ड, टोल्ड. समजतंय मित्रांनो? टेल, टोल्ड, टोल्ड. आणि प्रोनाऊन चेंज आपण मागच्या वेळेस पाहिलं. प्रोनाऊन चेंज शी असेल तर त्या ठिकाणी आपण हर घेणार आहोत. पॅसिव्ह व्हॉईस करताना या 3 गोष्टी आवश्यक असणे खूपच महत्त्वाचे आहे. सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे वाक्यामध्ये, क्रियापदाचे पहिले रूप आहेत आणि प्रोनाऊन चेंज प्रथमा आपण शीचं हर करणार आहोत. मग याचं उत्तर असं येणार ए स्टोरी. आपण आधी कर्म घेतलं. ए स्टोरी इज टोल्ड बाय हर. ए स्टोरी कर्त्याच्या जागी आपण कर्म घेतलं. ए स्टोरी इज का घेतलं तर वर्तमान काळ आहे म्हणून, साधा वर्तमान काळ आहे म्हणून आपण इज घेतलं. आणि क्रियापदाचं तिसरे रूप टेल्सचं क्रियापदाचं तिसरे रूप कोणतं तर टोल्ड. बाय हा उपयोजक शब्द वापरला. आणि हर कुठून आलं तर शीचे हर झाले. प्रोनाऊन चेंज शीचे काय झाले हर झाले. अशा प्रकारे आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे ए स्टोरी इज टोल्ड बाय हर. पॅसिव्ह व्हॉईस करताना आपण आधी कर्म वापरले प्लस काळ ओळखला, त्यानुसार क्रियापदाचे तिसरे रूप आपण घेतले. बाय हा उपयोजक शब्द वापरला आणि प्रोनाऊन चेंज केलं, हर झालं, शीचे हर झालं. असं आपण एक उदाहरण पाहिलं. तसंच आपण अजून एक दुसरं उदाहरण अभ्यासणार आहोत. बघा मग. सेकंड, आय सॉ ए टायगर इन द फॉरेस्ट. आय सॉ ए टायगर इन द फॉरेस्ट. मी जंगलामध्ये वाघ पाहिला. आय हा आहे सब्जेक्ट. आय सॉ हे झालं व्हर्ब, क्रियापदाचे रूप. ए टायगर ऑब्जेक्ट कर्म. सब्जेक्ट आय, व्हर्ब सॉ, ऑब्जेक्ट ए टायगर. आणि हा आहे ॲक्टिव्ह व्हॉईस, कर्तरी प्रयोग. कारण वाक्याची सुरुवात कर्त्याने होत आहे, कर्त्याला प्राधान्य दिलेलं आहे. मग आता आपल्याला या वाक्याचे पॅसिव्ह व्हॉईस करायचे आहे. तर मागील उदाहरणामध्ये पाहिल्याप्रमाणे आपण त्याचे पॅसिव्ह व्हॉईस करण्यासाठी सर्व नियमांचा आधी आपण अभ्यास करणार आहोत. नियम आपण अभ्यासले आहेत. पॅसिव्ह व्हॉईस करताना सुरुवातीला आपण कर्म घेणार, कर्त्याचे कर्म होईल. त्याआधी आपण आयडेंटिफाय टेन्स ओळखूया. कोणता टेन्स आहे वाक्यात? सॉ आहे. त्यामुळे हे वाक्य सिम्पल पास्ट टेन्स आहे. वाक्यामध्ये आपल्याला साधा भूतकाळ दिसतो आणि क्रियापदाचे दुसरे रूप लक्षात येते. सॉ क्रियापदाचे दुसरे रूप. क्रियापद आहे सी सॉ सीन. आणि वाक्यामध्ये आय असल्यामुळे प्रथमा विभक्ती येणार मी. प्रोनाऊन चेंज होणार, आयचे होणार मी. मग उत्तर असं येणार पॅसिव्ह व्हॉईसमध्ये ए टायगर हे कर्म आहे, ते कर्त्याच्या जागी येणार. ए टायगर वॉज का तर सिम्पल पास्ट टेन्स आहे म्हणून, साधा भूतकाळ आहे म्हणून आपण त्या ठिकाणी वॉज घेतलं. ए टायगर वॉज सीन कुठून आलं तर क्रियापदाचे तिसरे रूप सॉ सीन. ए टायगर वॉज सीन इन द फॉरेस्ट बाय मी. बाय हा उपयोजक शब्द आपण वापरला आणि मी आयचे मी झाले. समजतंय मित्रांनो? ए टायगर वॉज सीन इन द फॉरेस्ट बाय मी. अशा प्रकारे ॲक्टिव्ह व्हॉईसचे पॅसिव्ह व्हॉईसमध्ये रूपांतर करताना आपल्याला आयडेंटिफाय टेन्स, काळ ओळखणं हे आलं पाहिजे. नंतर क्रियापदाचे तिसरे रूप पाठांतर असणे अतिशय आवश्यक आहे. म्हणजेच सब्जेक्ट ओळखणं, वाक्यामध्ये सब्जेक्ट ओळखून त्याचं प्रोनाऊन चेंज काय होणार ते माहीत असणं आवश्यक आहे. सब्जेक्ट, व्हर्ब आणि ऑब्जेक्ट, कर्म कोणतं आहे यानुसार आपण ॲक्टिव्ह व्हॉईसचे पॅसिव्ह व्हॉईसमध्ये रूपांतर करू शकतो. आय सॉ ए टायगर इन द फॉरेस्ट. ए टायगर वॉज सीन इन द फॉरेस्ट बाय मी.
ॲक्टिव्ह व्हॉईसचे पॅसिव्ह व्हॉईसमध्ये रूपांतर करताना या गोष्टींचा आपण विचार करणे अतिशय आवश्यक आहे. आता आपण पाहणार आहोत हेल्पिंग व्हर्ब्स. हेल्पिंग व्हर्ब्स कसे वापरायचे वाक्यामध्ये. हेल्पिंग व्हर्ब्स यूज करेक्ट हेल्पिंग व्हर्ब्स बाय धिस चार्ट. एक चार्ट तुम्हाला चित्रात दिसत आहे, ॲक्टिव्ह व्हॉईस पॅसिव्ह व्हॉईस. या चार्टमध्ये आपण हेल्पिंग व्हर्ब्स कशा प्रकारे यूज करणार आहोत ते आज आपण शिकणार आहोत. बघा तर मग चार्टमध्ये आपल्याला दिसतं आहे व्हर्ब, क्रियापदाचे पहिले रूप. आणि या क्रियापदाच्या पहिल्या रूपाला एस किंवा ईएस लागू शकतो केव्हा, जेव्हा वर्तमानकाळी रूप असेल. एम इज आर वर्तमानकाळी रूप आहे, एम इज आर. व्हर्ब सेकंड क्रियापदाचे रूप, व्हर्ब सेकंड. पास्ट टेन्स असेल, भूतकाळ असेल तर वॉज वेअर हे टू बीचे रूप आपण वापरू शकतो, वॉज किंवा वेअर. शल विल असेल तर शल विल प्लस बी. फ्युचर टेन्स असेल तर वाक्यामध्ये शल किंवा विल प्लस बीचा वापर करून आपण वाक्य कंटिन्यू करू शकतो. एम इज आर वर्तमानकाळी रूपी असेल तर वर्तमानकाळी रूप असेल तर प्लस बीइंग. वॉज वेअर असेल तर प्लस वॉज वेअर प्लस बेइंग. नंतर भविष्यकाळ असेल, शल आणि विल. शल विल असेल तर शल विल प्लस बी आपण वापरतो. हॅव हॅज असेल तर हॅव हॅज प्लस बीन वापरू शकतो आपण. हॅव हॅज पॅसिव्ह व्हॉईसमध्ये हॅव हॅज असेल तर प्लस बीन वापरू शकतो. हॅड हे भूतकाळी रूप असेल तर हॅड प्लस बीन, हॅड प्लस बीन. शल किंवा विल असेल, फ्युचर काळी रूप असेल तर शल विल असेल तर शल विल प्लस हॅव असेल तर शल विल प्लस हॅव प्लस बीन. अशा प्रकारे क्रियापदांच्या रूपांमध्ये आपण अशा प्रकारे बदल पॅसिव्ह व्हॉईस करताना करणे अतिशय आवश्यक आहे. या छोट्या छोट्या गोष्टींचा अभ्यास केला तरच आपल्याला पॅसिव्ह व्हॉईस अतिशय कमी वेळामध्ये आपण उदाहरणं सोडवू शकतो. मे असेल तर मे प्लस बी, माईट असेल तर माईट प्लस बी, मस्ट असेल तर मस्ट प्लस बी, कॅन प्लस बी, कुड प्लस बी, शूड असेल तर शूड प्लस बी, वूड असेल तर वूड प्लस बी. अशा प्रकारे ॲक्टिव्ह व्हॉईसमधून पॅसिव्ह व्हॉईसमध्ये रूपांतर करताना या सर्व गोष्टींचा विचार आपल्याला करायचा आहे. त्यासाठी क्रियापदाचा रूप कोणता आहे, वाक्यातील काळ कोणता आहे, तो काळ ओळखणं अतिशय महत्त्वाचं आहे. वाक्यातील आयडेंटिफाय टेन्स, वाक्यातील काळ ओळखला तर आपल्याला पॅसिव्ह व्हॉईसमध्ये रूपांतर करताना कुठल्याच प्रकारची अडचण निर्माण होणार नाही. ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये क्रियापदाचे पहिले रूप असेल तर पॅसिव्ह व्हॉईसमध्ये रूपांतर करताना आपण ॲम ऑब्लिक इज ऑब्लिक आर वापरू शकतो. व्हर्ब सेकंड क्रियापदाचे दुसरे रूप असेल तर वॉज वेअर वापरू शकतो. शल विल असेल तर शल विल प्लस बी. उदाहरण बघूया आपण पुन्हा. राजू ड्राईव्स ए कार, राजू ड्राईव्स ए कार. आपण पाहिलं राजू हे सब्जेक्ट आहे, ड्राईव्स व्हर्ब आहे, ए कार ऑब्जेक्ट आहे. मग आता आपण तसंच मागच्यासारखं ए कार ऑब्जेक्ट कर्त्याच्या स्थानी घेणार. ए कार इज का तर वर्तमान काळ आहे म्हणून. ए कार इज ड्रायव्हन, हे ड्रायव्हन कुठून आलं तर क्रियापदाचे तिसरे रूप. ए कार इज ड्रायव्हन बाय राजू. बाय हा उपयोजक शब्द वापरला आणि राजू कोण आहे तर त्या ठिकाणी कर्ता आहे म्हणून त्या ठिकाणी आपल्याला राजूच घेतलं. जर राजू ठिकाणी जर ही असतं तर आपण त्या ठिकाणी पॅसिव्ह व्हॉईस करताना हिम हा विभक्ती लावलेला असता. राजू ड्रो ए कार वॉज, या ठिकाणी आपण वॉज वापरला कारण ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये भूतकाळ आहे म्हणून. ए कार वॉज ड्रायव्हन, ए कार वॉज ड्रायव्हन बाय राजू. वाक्यात भूतकाळ आहे म्हणून या ठिकाणी आपण भूतकाळी टू बीचे रूप वापरले. सुरुवातीला आपण इज वापरलं पण नंतर आपण वाक्यामध्ये बदल केला. ए कार वॉज ड्रायव्हन बाय राजू विल ड्राईव्ह ए कार, विल फ्युचर टेन्स. राजू विल ड्राईव्ह ए कार, राजू कार ड्राईव्ह करणार आहे. ए कार कर्म कर्त्याच्या स्थानी. ए कार विल बी ड्रायव्हन
बाय राजू. अशा प्रकारे वाक्याचे तीनही काळ लक्षात घेऊन आपण त्याचा पॅसिव्ह व्हॉईस कसा करायचा ते आपण आज अभ्यासले. ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये काळ किती महत्त्वाचा आहे, काळ ओळखणं, काळाचा प्रकार कोणता आहे हे ओळखणं अतिशय आवश्यक आहे. तेव्हाच आपण पॅसिव्ह व्हॉईसमध्ये रूपांतर करू शकतो. आपण पाहिलं ॲक्टिव्ह व्हॉईस, पॅसिव्ह व्हॉईस, एम इज आर प्लस बेईंग. वाक्य बघू आपण. एक्झाम्पल, रोहित इज मेकिंग ए काईट. रोहित इज मेकिंग ए काईट. ए काईट कर्त्याच्या स्थानी आलं कर्म कुठलं आहे, ए काईट. ए काईट इज मेकिंग ING प्रत्यय लागलेला आहे क्रियापदाला, त्यामुळे आपण इज बेईंग मेड बाय रोहित. ए काईट इज बेईंग मेड बाय रोहित. सेकंड एक्झाम्पल बघूया. मीना वॉज सेलिंग कॅप्स. या ठिकाणी भूतकाळी रूप आहे. मीना वॉज सेलिंग कॅप्स हे ऑब्जेक्ट आहे, मीना सब्जेक्ट आहे, वॉज टू बीचे रूप आहे, क्रियापदाचे रूप भूतकाळी रूप आहे, वॉज सेलिंग. कॅप्स वेअर बेईंग सोल्ड बाय मीना. या ठिकाणी वेअर, वॉजचे वेअर झाले आणि बेईंग हा आपण रूप वापरलं आणि या ठिकाणी सेलचं तिसरं रूप आहे सोल्ड. म्हणून कॅप्स वेअर बेईंग सोल्ड बाय मीना. वी आर प्लेइंग क्रिकेट. आम्ही क्रिकेट खेळत आहोत. वी आर प्लेइंग क्रिकेट. वी सब्जेक्ट आहे, आर प्लेइंग व्हर्ब आहे, क्रिकेट ऑब्जेक्ट आहे. वी आर प्लेइंग क्रिकेट कर्त्याच्या स्थानी येणार. क्रिकेट इज बीइंग. आर वर्तमान काळ आहे त्यामुळे इथे ए टू बीचे रूप येणार इज. क्रिकेट इज बीइंग प्लेचे भूतकाळ काय तर प्लेड, ईडी लावतो आपण. बाय अस का आला या ठिकाणी, वीचे प्रतिमा अस, प्रोनाउन्स चेंज झाला या ठिकाणी. वीचे काय होते, अस होते, त्यामुळे आपण पॅसिव्ह व्हॉईसमध्ये रूपांतर करताना काय वापरलं, अस वापरलं. क्रिकेट इज बेईंग प्ले बाय अस. अशा प्रकारे आपण या 3 उदाहरणांद्वारे ॲक्टिव्ह व्हॉईसचे पॅसिव्ह व्हॉईसमध्ये रूपांतर करताना कोणकोणत्या नियमांचा वापर करायचा ते आपण पाहिलं. काळ ओळखणे अतिशय आवश्यक आहे. क्रियापदाचा काळ कोणता आहे, क्रियापदाचे तिसरे रूप कोणते असेल हे आपण सुद्धा माहीत करून घेतलं. तर या सर्व गोष्टींचा वापर करून आपण पॅसिव्ह व्हॉईस करणे अतिशय महत्त्वाचं आहे. हॅव हॅज पॅसिव्ह व्हॉईसमध्ये हॅव हॅज प्लस बेन. हॅड असेल तर पॅसिव्ह व्हॉईस करताना हॅड प्लस बीनचा वापर करतो. शल विल प्लस हॅव असेल तर शल विल प्लस हॅव प्लस बीनचा वापर आपण पॅसिव्ह व्हॉईसमध्ये करतो. काही एक्झाम्पलद्वारे आता आपण बघूया. मिस्टर पाटील हॅज फाउंड ए बॅग. वाक्यामध्ये हॅज असेल तर आपण पॅसिव्ह व्हॉईस करताना प्लस बीन वापरतो. बरोबर, आपण पाहिलं वर दिलेल्यानुसार. आता आपण पॅसिव्ह व्हॉईसमध्ये रूपांतर करताना सुरुवातीला ऑब्जेक्ट म्हणजेच कर्त्याच्या स्थानी येणार ए बॅग हॅज बीन. आपण पॅसिव्ह व्हॉईसमध्ये बीन प्लस करणार आहोत, त्यामुळे ए बॅग हॅज बीन फाउंड बाय मिस्टर पाटील. ए बॅग हॅज बीन फाउंड बाय मिस्टर पाटील. अशा प्रकारे हे आपलं पॅसिव्ह व्हॉईसमध्ये वाक्याचे उत्तर असणार. ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये मिस्टर पाटील हॅज फाउंड असेल तर पॅसिव्ह व्हॉईसमध्ये ए बॅग हॅज बीन फाउंड बाय मिस्टर पाटील. तसंच आपण दुसरं एक वाक्य अभ्यासणार आहोत. ॲक्टिव्ह व्हॉईसचे पॅसिव्ह व्हॉईसमध्ये हॅड असेल तर आपण हॅड प्लस बीन वापरतो. वाक्यात हॅड असेल तर हॅड प्लस बीन वापरतो. मग आपण एक वाक्य बघूया.
डॉक्टर जाधव हॅड स्टॉप ए कार. डॉक्टर जाधव हॅड स्टॉप ए कार. डॉक्टर जाधव सब्जेक्ट आहे. तुमच्या लक्षात आलंच असेल आता कर्ता कोणता असेल तर. म्हणून डॉक्टर जाधव हा कर्ता आहे. हॅड स्टॉप ए कार. हॅड स्टॉप हे व्हर्ब आहे. स्टॉप हे व्हर्ब आहे. ए कार हे ऑब्जेक्ट आहे. मग सुरुवातीला आपण घेणार ऑब्जेक्ट कर्त्याच्या स्थानी ए कार हॅड. आपण पाहिलं पॅसिव्ह व्हॉईसमध्ये वर दिसत आहे आपल्याला. आपण काय ॲड करणार? हॅड प्लस बीन. हॅड बीन स्टॉप बाय डॉक्टर जाधव. ए कार हॅड बीन स्टॉप बाय डॉक्टर जाधव. अजून एक उदाहरण आपण अभ्यासणार आहोत. थर्ड, शी विल हॅव बॉट ए न्यू मोबाईल. शी विल हॅव बॉट ए न्यू मोबाईल. ए न्यू मोबाईल हे कर्म आहे. ए न्यू मोबाईल विल हॅव बीन. आपण काय वापरणार? विल हॅव नंतर बीन वापरणार. ए न्यू मोबाईल विल हॅव बीन बॉट बाय हर. ए न्यू मोबाईल विल हॅव बीन बॉट बाय हर. कॅन. आता आपण पाहणार आहोत कॅन. कॅन प्लस बी. कुड प्लस बी. शूड असेल तर शूड प्लस बी. वूड असेल तर वूड प्लस बी. मे असेल तर मे प्लस बी. माईट असेल तर माईट प्लस बी. मस्ट असेल तर मस्ट प्लस बी. उदाहरणसुद्धा आपण अभ्यासणार आहोत. फर्स्ट, अमोल कॅन स्पीक इंग्लिश. अमोल इंग्लिश बोलू शकतो. अमोल कॅन स्पीक इंग्लिश. आता आपण पॅसिव्ह व्हॉईसमध्ये रूपांतर करताना बीचा वापर करणार आहोत. सुरुवातीला कर्म इंग्लिश. इंग्लिश कॅन बी स्पोकन बाय अमोल. स्पोकन. क्रियापद आहेत स्पीक. क्रियापदाचे तिसरे रूप आपण या ठिकाणी घेणार. इंग्लिश कॅन बी स्पोकन बाय अमोल. सेकंड एक्झाम्पल, इंडिया मे विन द मॅच. इंडिया मे विन द मॅच. द मॅच मे बी वोन. विनचा काय झाला? ओन. क्रियापदाचे तिसरे रूप ओन बाय इंडिया. द मॅच मे बी वोन बाय इंडिया. You should meet your friends. Your friends should be met by you. They could inform the police. The police could be informed by them. देचे देम झाले. चौथ्या वाक्यामध्ये देचे देम झाले. प्रथमा विभक्ती प्रोनाऊन्स चेंज झाला. तिसऱ्या वाक्यामध्ये सुद्धा तसंच. यूचं तुम्ही म्हणाला यूचं यूज असेल तर यूचं प्रथमा चेंज यूज असतो. त्यामुळे यूचं सर्वनाम चेंज काय झालं? यूज राहिलं. आता आपण पाहणार आहोत टू ऑब्जेक्ट्स इन ए सेंटेन्स. वाक्यामध्ये दोन ऑब्जेक्ट्स असतील, दोन कर्म असतील तर आपण बदल कसा करणार पॅसिव्ह व्हॉईसमध्ये? एक्झाम्पल 1, मिस्टर पंडित टीचेस अस मराठी व्हेरी वेल. मिस्टर पंडित टीचेस अस मराठी व्हेरी वेल. मिस्टर पंडित सब्जेक्ट कर्ता आहे. टीच. टीच क्रियापद आहे. व्हर्ब आहे. अस. अस मराठी व्हेरी वेल. अस हुम किंवा व्हॉट. वाक्यामध्ये मिस्टर पंडित मराठी चांगल्या प्रकारे शिकवतात पण टीचेस हुम कोणाला? व्हॉट काय? हे दोन प्रश्न आपल्याला निर्माण होतात क्रियापद वाचून. हुम किंवा व्हॉट. मग याचं उत्तर आपण दोन प्रकारे सुद्धा देऊ शकतो. मिस्टर पंडित टीचेस अस मराठी व्हेरी वेल. मिस्टर पंडित टीचेस अस. टीच हे क्रियापद आहे. अस ऑब्जेक्ट आहे. मराठी ऑब्जेक्ट दोन ठिकाणी आलेलं आहे या ठिकाणी. अस. अस हे सुद्धा ऑब्जेक्ट आहे आणि मराठी हे सुद्धा ऑब्जेक्ट आहे. म्हणून आपण उत्तर असं लिहिणार मराठी. मराठी हे ऑब्जेक्ट आहे. मराठी सुरुवातीला घेऊ आपण. मराठी इज. इज का घेणार तर वर्तमान काळ आहे म्हणून. मराठी इज. टीच. टीचचं क्रियापदाचं तिसरे रूप कोणतं तर टॉट. मराठी इज टॉट. नंतर आपण अस हे ऑब्जेक्ट घेणार. मराठी इज टॉट अस व्हेरी वेल बाय मिस्टर पंडित. बाय हा उपयोजक शब्द आपण वापरू आणि मिस्टर पंडित हा कर्ता आपण शेवटी घेणार. तसंच आपण अजून एक प्रकारे पॅसिव्ह व्हॉईस करू शकतो. तो म्हणजे वी. वी अस ऑब्जेक्ट आहे. मग ऑब्जेक्टचं प्रथमा चेंज होणार वीमध्ये. वी आर टॉट मराठी व्हेरी वेल बाय मिस्टर पंडित. अशा प्रकारे सुद्धा आपण पॅसिव्ह व्हॉईस करू शकतो वीचा वापर करून. वी आर टॉट मराठी व्हेरी वेल बाय मिस्टर पंडित.
अशा 2 प्रकारे वाक्यामध्ये जर 2 ऑब्जेक्ट असतील तर आपण अशा प्रकारे पॅसिव्ह व्हॉइस करू शकतो. अजून एक उदाहरण बघूया आपण. शी हॅज गिवन हिम नोटबुक. शी हॅज गिवन हिम नोटबुक्स. शी सब्जेक्ट आहे, हॅज गिवन व्हर्ब आहे, हिम ऑब्जेक्ट आहे आणि नोटबुक्स हे सुद्धा ऑब्जेक्ट आहे. त्यामुळे आपण ही का तर ऑब्जेक्ट हिम आहे म्हणून, बरोबर. मग हिम ऑब्जेक्ट आहे म्हणून आपण ही करता येणार. ही हॅज बीन गिवन. गिवन हे क्रियापद आहे. ही हॅज बीन गिवन नोटबुक्स बाय हर. हर हे शीचे प्रथमा विभक्ती आहे. प्रोनाउन्स चेंज. ही हॅज बीन गिवन नोटबुक्स बाय हर. आपण नोटबुक्स 2 ऑब्जेक्ट असतील तर आपण अशा प्रकारे सुद्धा करू शकतो. सुरुवातीला आपण नोटबुक्ससुद्धा घेऊ शकतो वाक्यामध्ये. नोटबुक्स हॅव बीन गिवन. नोटबुक्स हॅव बीन गिवन हिम बाय हर. प्रोनाउन्स चेंज. नोटबुक्स हॅव बीन गिवन हिम बाय हर. अशा 2ही प्रकारे आपण पॅसिव्ह व्हॉइसचा वापर वाक्यामध्ये करू शकतो. आता आपण पाहणार आहोत निगेटिव्ह सेंटेन्स असतील तर वाक्य जर नकारार्थी असेल तर त्याचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर असताना कशा प्रकारे आपण करणार आहोत हे आपण पाहणार आहोत. निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच नकारार्थी वाक्य. माय फ्रेंड्स आर नॉट रायटिंग ए पोएम. माय फ्रेंड्स आर नॉट रायटिंग ए पोएम. नॉट रायटिंग लिहिलेली नाही. माझ्या मित्राने पोएम लिहिलेली नाही. नकार आहे वाक्यामध्ये, नकार दर्शवतो. निगेटिव्ह सेंटेन्स नकारार्थी वाक्य. मग आपण सुरुवातीलाच नेहमीसारखंच आपण ए पोएम कर्म कर्त्याच्या स्थानी. ए पोएम इज का वर्तमान काळ आहे म्हणून. ए पोएम इज नॉट बीइंग रिटन. बेईंग आपण पाहिलं होतं मागे. बीइंगचा वापर आपण करणार आहोत. नॉट बेईंग रिटन का तर क्रियापदाचे तिसरे रूप. ए पोएम इज नॉट बेईंग रिटन बाय फ्रेंड्स. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करताना वाक्य अशा प्रकारे आपण लिहिणार. ए पोएम इज नॉट बेईंग रिटन बाय फ्रेंड्स. ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये नकार असेल तर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करताना आपण वाक्यात कशा प्रकारे बदल करणार ते बघू आपण. डू नॉट किंवा डोंट असेल किंवा डज नॉट असेल, डझंट असेल तर क्रियापदाचे पहिले रूप असेल. ॲम असेल, इज असेल किंवा आर असेल तर प्लस नॉट प्लस पास्ट पार्टिसिपल प्लस क्रियापदाचे तिसरे रूप. पहिल्या वाक्यात आपण पाहिलं ॲम, इज, आर ऑब्लिक नॉट ऑब्लिक पास्ट पार्टिसिपल ऑब्लिक क्रियापदाचे तिसरे रूप. तसंच भूतकाळ असेल, डिड नॉट असेल किंवा डिडंट असेल तर वॉज ऑब्लिक वेअर प्लस नॉट प्लस पार्टिसिपल क्रियापदाचे तिसरे रूप. आता आपण दुसरं उदाहरण बघूया डज नॉटचे. मनोज डज नॉट कॅच द बॉल. मनोज डज नॉट कॅच द बॉल. मनोज हा बॉल कॅच करू शकत नाही, कॅच करत नाही. मग याचं आपण पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करताना सुरुवातीला आपण या सूत्रांचा वापर करणार आहोत. सूत्र व्यवस्थित समजणे अतिशय आवश्यक आहे. बघूया आपण. द बॉल इज नॉट. द बॉल इज वर्तमानकाळी रूप घेतलं. नॉट प्लस क्रियापदाचे तिसरे रूप प्लस कॉट बाय हा उपयोजक शब्द आपण वापरला आणि आपण मनोज कर्ता शेवटी आपण काय घेतलं, कर्ता घेतला. मनोज डज नॉट कॅच द बॉल. द बॉल इज नॉट कॉट बाय मनोज. तिसरं उदाहरण बघूया आपण. दे डिडंट अंडरस्टँड माय प्रॉब्लेम्स. दे डिडंट अंडरस्टँड माय प्रॉब्लेम्स. वाक्यात डिडंट असेल, नकार असेल. माय प्रॉब्लेम्स वेअर नॉट अंडरस्टूड. वेअर आपण वेअर का घेतलं तर वाक्यातले काळ हा भूतकाळी आहे. माय प्रॉब्लेम्स वेअर नॉट सपोर्टेड बाय देम.
चेंज द फॉलोइंग सेंटेन्स. आता आपण काही वाक्य बघूया. ॲक्टिव्ह व्हॉईसचे पॅसिव्ह व्हॉईसमध्ये रूपांतर तुम्ही कसं करणार हे आपण काही वाक्यांनी आपण समजून घेऊया. आतापर्यंत आपण चेंज द व्हॉईसमध्ये ॲक्टिव्ह व्हॉईसचे पॅसिव्ह व्हॉईसमध्ये रूपांतर करण्यासाठी कोणकोणत्या नियमांचा वापर करायचा, कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे अतिशय आवश्यक आहे हे आपण पाहिलं. बघा मित्रांनो, पहिलं एक्झाम्पल आहे वी हॅव फॉरगॉटन ए की ऑफ लॉकर. वी हॅव फॉरगॉटन ए की ऑफ लॉकर. याचं उत्तर असं येणार. आपण पाहिल्याप्रमाणेच सुरुवातीला आपण कर्म कर्त्याच्या स्थानी घेणार. एक कर्म आहे वाक्यामध्ये, ए की ऑफ लॉकर. कर्ता आहे वी. फॉरगॉटन आहे क्रियापद. मग सुरुवात आपण करणार ए की ऑफ लॉकर हॅज बीन. आपण पाहिलं वाक्यामध्ये हॅव असेल किंवा हॅज असेल तर त्याला आपण बीन प्लस करतो. ए की ऑफ लॉकर हॅज बीन फॉरगॉटन बाय अस. अस आपण का वापरलं तर वाक्यामध्ये वी आहे आणि या ठिकाणी प्रथमा विभक्ती आहे. प्रथमा चेंज झालेला आहे. सर्वनाम प्रोनाउन्स चेंज झालं, वीचे अस झाले. ए की ऑफ लॉकर हॅज बीन फॉरगॉटन बाय अस. अनिता हॅड मॅनेज द शुगर फॅक्टरी. अनिता हॅड मॅनेज द शुगर फॅक्टरी हॅड बीन मॅनेज बाय अनिता. द शुगर फॅक्टरी हॅड बीन मॅनेज बाय अनिता. थर्ड एक्झाम्पल द चेअरमन अपॉइंट्स ए न्यू मॅनेजर. The chairman appoints a new manager. A new manager is appointed by the chairman. A new manager is appointed by the chairman. तुमच्या आता लक्षात आलं असेल वाक्यामध्ये कर्ता कोणता आहे, वाक्याचा काळ कोणता आहे, त्यानुसार बदल आपण करायचा आहे. फोर्थ एक्झाम्पल मिस्टर कपूर विल सेंड ए मेसेज. Mr. Kapoor will send a message. A message will be sent by Mr. Kapoor. A message will be sent by Mr. Kapoor. अजून एक उदाहरण पाहू आपण. My friend Raju turned a bike immediately. My friend Raju turned a bike immediately. My friend Raju turned a bike immediately. आपण पॅसिव्ह व्हॉईसमध्ये रूपांतर करताना काही गोष्टींचा या ठिकाणी बदल करावा लागतो. ए बाईक वॉज टर्न इमिजिएटली बाय माय फ्रेंड राजू. ए बाईक वॉज टर्न इमिजिएटली बाय माय फ्रेंड राजू. अशा प्रकारे आपण उदाहरणं पाहत आहोत. या उदाहरणांद्वारे मला असं वाटतं की नक्कीच तुम्हाला आता कुठलीही सेंटेन्स आली तर त्याचे पॅसिव्ह व्हॉईसमध्ये रूपांतर नक्कीच करता येईल. नेगेटिव्ह सेंटेन्स नकारार्थी वाक्य, आपण आता नकारार्थी वाक्य पाहणार आहोत. आय हॅव नॉट प्रॉमिस देम. आय हॅव नॉट प्रॉमिस देम. नकारार्थी वाक्यांचे पॅसिव्ह व्हॉईस करताना काही नियम आपण अभ्यासले. त्या नियमांचे लक्षात घेऊनच आपल्याला पॅसिव्ह व्हॉईस करायचा आहे. दे हॅव नॉट प्रॉमिस बाय मी. आय हॅव नॉट प्रॉमिस देम. दे हॅव नॉट प्रॉमिस बाय मी. द हंटर कुड नॉट किल द लॉयन. The hunter could not kill the lion. The hunter could not kill the lion. नकारार्थी वाक्याचे पॅसिव्ह व्हॉईसमध्ये रूपांतर करताना काही नियम आपण अभ्यासले आहेत. ते नियम लक्षात असणे अतिशय आवश्यक आहे. The hunter could not kill the lion. The lion could not be killed by the hunter. The lion could not be killed by the hunter. You did not listen my words yesterday. You did not listen my words yesterday. My words were not listened yesterday by you. My words were not listened yesterday by you. You did not listen my words yesterday. My words were not listened yesterday by you. अशा प्रकारे निगेटिव्ह सेंटेन्ससुद्धा आपण अभ्यासत आहोत. जेणेकरून कोणतंही सेंटेन्स तुम्हाला परीक्षेमध्ये आलं तर त्याचे पॅसिव्ह व्हॉईसमध्ये रूपांतर तुम्हाला नक्कीच करता येणार. गोपाल विल नॉट रिसीव द फर्स्ट प्राइज. गोपाल विल नॉट रिसीव द फर्स्ट प्राइज. द फर्स्ट प्राइज विल नॉट बी रिसीव बाय गोपाल. द फर्स्ट प्राइज विल नॉट बी रिसीव बाय गोपाल. नकारार्थी वाक्यांचे पॅसिव्ह व्हॉईसमध्ये रूपांतर करताना कोणकोणत्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत याचा अभ्यास तुम्ही नक्कीच करा. यू नेवर डिसीव युअर फ्रेंड्स.
You never deceive your friends. You never deceive your friends. Your friends are never deceived by you. Your friends are never deceived by you. The watchman doesn't open the gate. The watchman doesn't open the gate. The watchman doesn't open the gate. The gate is not opened by the watchman. The gate is not opened by the watchman. Two objects in a sentence. आपण थोडं पाहिलं की वाक्यामध्ये दोन कर्म असतील तर त्याचा वाक्यामध्ये बदल आपण दोन प्रकारे करू शकतो. ती काही उदाहरण आपण अभ्यासणार आहोत. दे आस्क मी ए क्वेश्चन. ए क्वेश्चन वॉज आस्क मी बाय देम. दे आस्क मी ए क्वेश्चन. ए क्वेश्चन वॉज आस्क मी बाय देम. आय वॉज आस्क ए क्वेश्चन बाय देम. अशा प्रकारे सुद्धा आपण पॅसिव्ह व्हॉइस करू शकतो. I was asked a question by them. He had handed her a toy. He had handed her a toy. A toy had been handed her by him. A toy had been handed her by him. She had been handed a toy by him. She had been handed a toy by him. अशा दोनही प्रकारे वाक्यात आपण पॅसिव्ह व्हॉइस दोन प्रकारे सुद्धा करू शकतो. ॲक्टिव्ह व्हॉइसचे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करण्यासाठी. वी हॅव मेड हिम ए मॉनिटर. वी हॅव मेड हिम ए मॉनिटर. ए मॉनिटर हॅज बीन मेड बाय अस. ए मॉनिटर हॅज बीन मेड हिम बाय us. He has been made a monitor by us. He has been made a monitor by us. My brother can show me a new feature mobile. My brother can show me a new feature mobile. A new feature mobile can be shown me by my brother. A new feature mobile can be shown me by my brother. I can be shown a new feature mobile by my brother. I can be shown a new feature mobile by my brother. The principal refused them the admission. The principal refused them the admission. They were refused the admission by the principal. They were refused the admission by the principal. The admission was refused them by the principal. The admission was refused them by the principal. अशा प्रकारे आपण भरपूर उदाहरणांद्वारे ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइसचा अभ्यास केला. आय होप की कुठलंही वाक्य परीक्षेला विचारलं तर तुम्हाला अगदी सहज त्याचं रूपांतर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये करता येईल. आता स्वाध्यायासाठी होमवर्कसाठी काही उदाहरणं देत आहे. ती तुम्ही आपल्या वहीमध्ये होमवर्क म्हणून काही वाक्य तुम्हाला सोडवण्यासाठी देत आहे. They have known my address. You will change your view in future. You should give the child a healthy diet. Gardener is picking some flowers. Some naughty boys are teasing a monkey. ही काही वाक्य तुम्हाला होमवर्कसाठी वहीमध्ये लिहायचे आहेत, स्वाध्यायाच्या वहीमध्ये. You shouldn't insult the weak. Maya will not leave this room. Komal cut a watermelon with knife. She had watched a dark cloud. My grandpa didn't sing a song. या काही वाक्यांचा अभ्यास तुम्ही स्वतः सोडवायचा आहे वहीमध्ये होमवर्क म्हणून. आपण सर्व नियम अभ्यासलेले आहेतच. विराट had not made 200 runs.
Seema draws a picture. He will have become a good dancer in India. My classmates will meet the Prime Minister. Sartaj has achieved a great success.